नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती ज्याचं नाव आहे प्रवास तुझा माझा. आणि आजचा प्रवास आहे तो म्हणजे आपल्या गवली काकाच्या गावाला. काका, तुमच्या गावाचं नाव सांगा. वाशी हवेली तालुका तला. वाशी हवेली तालुका तला, जिल्हा रायगड. तर आता आम्ही निघालो. 5 वाजले, 5:20 झालेले आहेत. तर किती मिनिटात पोहोचतो बघू चला. आता हा आपला नवी मुंबई एअरपोर्ट. तुफानी वारा पाऊस. आम्हाला आता कर्नाला किल्ल्याचे हा बघा, कर्नाला किल्ला या बाजूला आहे, दिसत नाही आता पावसामुळे. आणि आता रोडवर तुम्ही बघू शकता भरपूर पाऊस, तुफान. हॅलो, पाऊस पडतो मित्रांनो. तुम्ही बघू शकता जमिनीवरती ढग उतरल्यात डोंगरावरून डायरेक्ट आकाशात. आता आम्ही स्वर्गात चाललो बघा. ढग बघा कसे रोडला टच. दुका शान. मस्त वातावरण, एकदम जबरदस्त नजारा. ते आखो देखा ढग डायरेक्ट रोड वरती. आता रात्र झालेली आहे. इंदापूर वरून आम्ही आता राईड घेतलेला आहे ताल्याला. तर बघू शकता रात्र. आता इथे बिबटे पण दिसू शकतात आम्हाला, प्राणी वगैरे. लय भारी, एकदम अंधार झालेला आहे. गाडीची लाईट पडते, भीती वाटायला लागली थोडी थोडी. बघू कुठला प्राणी दिसला तर दिसला, नशिबात असले तर बिबटे पण दिसतील. कायच नाही इकडे गाव बिव, सगळा अंधार. अजून आम्हाला किती 30 किलोमीटर 30 किलोमीटर बाकी आहे वाशी हवेली. चला, फायनली आम्ही पोचलेलो आहोत वाशी हवेली. हे बघा, ड्रीम विलेज वाशी हवेली कोलीवाडा, आमच्या स्वप्नातील गाव. आता अंधार झालेला आहे, 8:45 वाजल्यात. तर आपण आता सकाळीच आपण गाव बघू कसं आहे. तो ते मच्छी आणायला चाललेत काका. ये उद्या नाश्त्यासाठी सर्व. चला बघूया थोडा काय मासले आहे ती. ड्रीम विलेज वाशी हवेली कोलीवाडा. माहिती मला. तुला तर काय घेऊन जाता? मी मच्छी खातो का? मच्छी सगळं येते रे. येते सकाळी? सकाळी पण मग आता तुम्हीच घ्या बस होतं. अर्धा किलो वजन आण. उद्या येतात ना, उद्या आपण दुसरं बघू का सकाळी. आता घ्यायचं नाही. काढतात नसतं होतं वाटतं. जामच टाकलेत ना आता व्हायला वाटतं. ओके, अर्धा किलो. हे बघा असं गाव ठिकाण. हे आलं राजा पहिलाच. अंधार सर्व. इकडे विहीर आहे, त्याचा दिसत नाही. समोरला विहीर आहे. आणि निखिल निवास, गवली काकांचं घर. जुन्यांचा माला, शिडी विडी आहे. बाथरूम बोला की साफ करायला. हा, इथे एक रूम आहे. किचन, इथे बाथरूम. आणि इथे अंगणात जायला रस्ता खुलतात आता. खोला खोलला. विहिरीवर जायला रस्ता. खोल खोल काय लावला बल्ब अंगणातला. विहीर मोठी आहे मस्त. आता आंघोलीला इथं किती आहे पाणी, किती खोल आहे? अरे वा, वरतीच आहे.
एकदम क्लिअर पाणी मस्त. बघा सगळ्यांची आंघोळीची तयारी रात्री 9 वाजता आता पोहोचून प्रवास करून. हे बाहुबली किसन, तुला मच्छी साफ करायला मी हत्यारा आणलं. टायगर प्रॉन्स आता उद्या वाट घरात येतात हा. हे आता आम्ही चाकण्यासाठी बनवायला मस्त. नगर पाहिजे तुला पाहिजे. जेवणाची तयारी आता चाललेली आहे आमची. कापाकापी, कांदा कापी आणि या बाजूला मेजवानी आलेली आहे. ते बघा शिंदे साहेबांनी कोंबडा आणले. शिंदे साहेब म्हणजे अरुण शिंदे साहेब, तुम्ही दुसरा शब्द लावू नका. मस्त 2 कोंबडे आणल्यात. हा एक गोणीत भरून आणला. हे मच्छी बनवतात आज रात्रीचं जेवण. गुड मॉर्निंग, सुप्रभात मित्रांनो. गौली काकाचं घर दिवसाचे कसं दिसतंय आणि बघूया. आमची मंडळी सगळी उठलेली आहे आणि घराजवळच विहीर. 5 वाजेपर्यंत जागल्या. बघा घराच्या अंगणातच विहीर, एकदम पिण्याचं पाणी. आणि हा डोंगर वरती. इथं राहत नाही कोण, सर्व मुंबईलाच राहतात. पाणी बघा क्लिअर किती आहे. आता इथून आम्ही फक्त तोंड बिंड धुवून लगेच झरण्यावरती जाय ना. बघा फक्त असंच थोडासा फ्रेश होतील आणि निघायचं आहे लगेच. आम्हाला झरण्यावरती कुठेतरी झरणा दिसला कधी की आम्ही संध्याकाळ परत तिथून मग लगेच घरी रवाना. अशा हवेलीमध्ये बरीच घरं आहेत. आता पहिले कमी होते, आता भरपूर आहेत. आता या बाजूला डोंगर आणि हा समुद्र आहे. आता समुद्रावरती जायचं. या बाजूला समुद्र. घराजवळ बावीवरच आंघोळ करायला बघा. बऱ्याच वर्षानंतर आम्ही आंघोळी बावीवरती गेलेलो आहे. आतमध्ये जायचं होतं पण ते सांगतात काय या बावडीतलं पाणी पितात, मग आम्ही जाऊ शकत नाही. अर्धी अंघोला अर्धी अंघोली. हे बघ अशी अर्धी अंघोल तर पोहाचा आहे ना झरण्यामध्ये म्हणून. निघालो वाशी हवेलीमधून आम्ही आता. सामान्य म्हणून अवतार पण मस्तपैकी हेल्पर आणलं. बघा गाव कसा. इथं राहत नाही कोण, सर्व मुंबईला आले. हा समोरला डोंगर आहे. तो हनुमान मंदिर. ते किती व्हायचे मच्छीचे? 200 नाही 100. तर कालच्या सारखीच आज पण आले सकाळी ताजी टायगर प्रॉन्स. आम्हाला 500 रुपये किलोशी भेटलेले आहे. सर्वांनी घेतले जातात. गार्लिक फ्रान्स बनवून मस्त. चला घरी घेऊन चाललो. समुद्र.
नमस्कार मित्रांनो, आता आम्ही ज्या गावात आहोत त्या गावाचं नाव आहे बोरीचा माल. तलेगावच्या इथे बोरीचा माल नवीनच नाव आहे ना गावाचं. हा तो गाव बोरीचा माल. मस्त नजारा आहे ना. बघा आता गटारीची पूर्ण तयारी झालेली आहे. जेवण बनवलं आणि घेऊन चाललो आम्ही झरण्यावरती. चला आता झरण्यावर मजा करू आता. हॅप्पी गटारी. कम कैसा करना. चला मित्रांनो, आता आमचा प्रवास इथे संपलेला आहे. बोरीचा माल इथे मी घेतलेले चायपत्ती. चायपत्ती म्हणजे गवती चहा. हा गवती चहा मी आमच्या इथे लावीन, कुंडीन त्याला वाढवीन. तर चला बाय बाय. बघत राहा प्रवास तुझा माझा. गुड नाईट.